नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एसडी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रो, नेमकं आता जे राहिलेले पद आहे ज्यामध्ये ग्रामसेवक, आरोग्य सेवक आणि इतर जे महत्त्वाचे पद आहे याच्या परीक्षा कधी होणार त्या संदर्भामध्ये नेमकी फिक्स माहिती आपल्याला कळली आहे। विद्यार्थी मित्र, हा महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा अशी कळकळीची विनंती करतो। आपण जिल्हा परिषद भरती, त्यानंतर पोलीस भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती, सर्व सरळ सेवा भरतीची माहिती आणि अपडेट देत असतो। आपल्याला ज्या विद्यार्थ्यांच्या कमेंट येत्या त्याच्यासुद्धा आपण उत्तरे देत असतो। तर विद्यार्थी मित्र, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र तुम्ही बघू शकता, आता जिल्हा परिषदची आपण वेबसाईट ओपन केली आहेत। आपण रोज विद्यार्थी मित्र 4 वेळेस या वेबसाईटवर म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवर आपण व्हिजिट करीत असतो आणि बघत असतो की याबद्दल काही आपल्या भरती परीक्षा राहिल्या आहेत, गट क आणि गट ड। तर यांचा काही विद्यार्थी मित्र नोटीस आली का किंवा काही नोटिफिकेशन सांगितलं का परीक्षा कधी होणार? तर विद्यार्थी मित्र, आपल्याला आलेल्या माहितीनुसार या परीक्षा आता जून जुलैमध्ये होणार आहेत। कारण की आता विद्यार्थी मित्र मे महिन्यापर्यंत निवडणूक चालणार आहेत। आचारसंहिता विद्यार्थी मित्र साधारणतः 20 मेपर्यंत शेवट टप्प्यात निवडणूक होणार असून त्यामुळं ही जी भरती परीक्षा आहे ही आता एक तर जून नाही तर जुलै विद्यार्थी मित्र याच्यामध्ये परीक्षा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। तसंच विद्यार्थी मित्र, राज्य सरकारला आपण बऱ्याच वेळा व्हिडिओच्या माध्यमातून विनंती केली होती की यामध्ये हस्तक्षेप करावं, लक्ष घालावं, परंतु राज्य सरकारने यामध्ये लक्ष घातलं नाही। तर खूप सगळ्या विद्यार्थ्यांना एक मोठी संधी आहे आता चांगला अभ्यास करण्याची, नियोजन करण्याची। कारण की विद्यार्थी मित्र, आता राज्य सरकार लवकरच कोणतीही भरती करण्याची याची काही गॅरंटी वाटत नाही आहे। दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्र, सगळ्यात महत्त्वाची सांगायची म्हटलं तर आता झेडपी भरतीचं विद्यार्थी मित्र 3-4 महिन्यांनीच भरती होणार आहे। त्यामुळं आता तुम्ही जी रेल्वेची भरती येणार आहे त्याचीसुद्धा तयारी करू शकतात। कारण की विद्यार्थी मित्र, आता NTPCची ॲड येणार असून सगळ्यात मोठे त्याच्यामध्ये TCच्या वगैरे जागा असणार आहेत। त्यामुळं तुम्हाला तिकडं लढण्याची एक संधी आहेत। त्यामुळं तुम्ही आता त्याची जरी तयारी केली चांगली तरी विद्यार्थी मित्र काय हरकत नाही। तसंच विद्यार्थी मित्र, आता आचारसंहिता लागल्यामुळं नवीन जाहिरात येण्याची शक्यता खूप दाट कमी आहेत। कारण की आता जाहिरात येऊ शकत नाही, कोणाला नियुक्त्या नाही, काय नाही, काहीच नाही। तलाठी झालं, त्यानंतर शिक्षक भरती झालं, यांना कोणालाच नियुक्त्या शासन देणार नाही आहेत। तर विद्यार्थी मित्र, पोलीस भरतीमध्ये सुद्धा आता ही जाहिरात सोडली तर ही आचारसंहितेपूर्वी सोडली होती। यामध्ये फक्त आता फॉर्म भरून घेतले जाणार आहेत। यांचं ग्राउंडसुद्धा विद्यार्थी मित्र साधारणतः तरी जून जुलैमध्येच होणार आहेत। त्यामुळं आता ज्या पण कोणत्या भरती परीक्षा होणार त्या जून जुलैमध्ये होणार। मध्यंतरी तुम्हाला एप्रिल मे जून असे 2-3 महिने तुम्हाला चांगला अभ्यास करण्यासाठी वेळ राज्य सरकारकडून भेटलेला आहेत। तर त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्यावा आणि पुढील ज्या परीक्षा आहेत तुमच्या त्याची चांगली तयारी करावी अशी आपली तुम्हाला कळकळीची विनंती आहे। तसंच राज्य सरकारने एखादं परिपत्रकसुद्धा जाहीर करावं जेणेकरून विद्यार्थ्यांना स्पष्टपणे सांगावं की भरती परीक्षेचे पेपर आहेत ते नेमकं कधी होणार।